राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली। मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। मात्र या चर्चेदरम्यान आमदार देवयानी फरांदे, सना मलिक आणि अतुल भातखळकर यांच्यात विधानसभेत खडाजंगी रंगली। माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज मुस्लिम समाजामध्ये बहुविवाह करण्याची पद्धत आहे। मुस्लिम मॅरेज ऍक्ट प्रमाणे कदाचित हे बहुविवाह करता येत असतील। जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल, त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलीगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं। अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इम्प्लीमेंट किया जाए। लक्षवेधी ट्रिपल तलाक चा कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे। सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत। ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी तर समजावून सांगतो। एवढं लक्षात ठेवा। त्यांना प्रश्न विचारायला सांगा।